वेळ घेत नाही. या जगाला क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, प्रथम नमन मायभूच्या चरणा राजेशू छत्रपतीच्या चरणा स्मरुणी गातो मी कवना, असं म्हणत आपल्या गणाची सुरुवात करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं. खरंय, यामध्ये तथ्य आहे. पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं आणि एकदा सुधारलेलं मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नसतं, असा महान संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब. हरेक माय माऊली या देशामधली, या भारतामधली हरेक माय माऊली वाघीण झाली पाहिजे आणि इथं तिथं न जाता शाळेत गेली पाहिजे, हे देखणं स्वप्न जिनं पाहिलं अशा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता अहिल्याई आणि शिवबासारख्या, संभाजीसारख्या दोन छत्रपतींना जन्म देणारी माता जिजाई. एकंदरीत या सर्व महापुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवतो, नतमस्तक होतो आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे. आपण अभ्यासाचं तर बरंच बोलत असतो, पण व्यक्तिमत्व विकास त्याला म्हणत नाही. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? आपल्याला समाजासाठी काय करायचंय, आपण काय करणार आहोत समाजासाठी, काय देऊ शकतो आपण समाजासाठी, याची मुळात आपल्या हृदयामध्ये कल्पना असावी. आणि असं नाही की समाजासाठी तुम्ही देताय म्हणजे वैयक्तिक आयुष्य संपूर्ण वाया करताय, असं नाही. वैयक्तिक आयुष्यात प्रगती समाजासाठी जर दिलं तर तुमच्या विचाराच्या सीमा ह्या तुटून जात असतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर तुमचा विचार करत असाल, परिवाराचा विचार करत असाल, तुम्ही लिमिटेड राहता. आणि जर तुम्ही विस्तारित अशा समाजाचा विचार करत असाल तर तुमच्या विचाराच्या मर्यादा तुमच्या तुटल्या जातात आणि तुम्ही फार मोठ्या विचारानं